कापड बाजार परिसरात शहर वाहतूक शाखा अहिल्यानगर व महानगरपालिका अतिक्रमण पथकाची विशेष कारवाई। दिनांक 8/4/2026 रोजी अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा व महानगरपालिका अतिक्रमण पथक यांनी संयुक्त कारवाई करून MG रोड कापड बाजार परिसरात धरती चौक, शहाजी चौक, महावीर कॉर्नर, सर्जेपूर, तेलिकुंट चौक, नवीपेठ येथील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानांवर तसेच तात्पुरत्या स्टॉल धारक व हातगाडी चालविणाऱ्यावर कारवाई करण्यात आली। सदर कारवाईपूर्वी दिनांक 6/4/2026 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 102-117 प्रमाणे 38 नोटीस देऊन संबंधितांना सूचना करण्यात आली होती। तरी देखील काही दुकानदारांनी सूचनेचे पालन न करता रस्त्यावर दुकानातील साहित्य मांडून विक्री सुरू ठेवली होती। त्यामुळे कारवाई दरम्यान एकूण 20 दुकानांवर व हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली। तसेच 3 हातगाड्या, 5 टेबल, 3 जाहिरात फलक, 5 स्टूल, 3 खुर्च्या व 5 लोखंडी स्टॉल जप्त करण्यात आले आहे। तसेच सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे रस्त्यावरती उभे केलेल्या एकूण 33 वाहनांवरती मोटर वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय दिनांक 6/4/2026 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 102-117 अन्वये नोटीस बजावल्यापैकी 4 दुकानदारांना न्यायालयात हजर करण्यात येऊन न्यायालयाने प्रत्येकी 1000 रुपयाप्रमाणे एकूण 4000 रुपये दंड वसुली करण्यात आला। सदर कारवाई श्री सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कुलवर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, डॉक्टर दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनिस्थ पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक शामुवेल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मनसूर सय्यद सह फौजदार रामराव शिरसाट, सह फौजदार कोडम, पोलीस हवालदार विष्णू खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल बापू उंडे, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, पोलीस कॉन्स्टेबल शेटे तसेच महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री आदित्य बल्लाळ, श्री नितीन इंगळे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी वॉर्डनर यांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे जाहिराती, फलक, दुकानातील विक्रीचे साहित्य, पुतळे, हातगाडी व इत्यादी साहित्य लावून अडथळा निर्माण करू नये व प्रशासनास सहकार्य करावे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर।